नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मेथी मटर पुलावा. तर आज आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो उभा चिरलेला आहे, तुम्हाला जसा हवा तसा चिरून घ्या. एक मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक लसूण पेस्ट, हे मी 2.5 चमचा तेल घेतलेलं आहे, मटार, मेथी आणि हे तांदूळ मी अर्धा तास झालं भिजत ठेवलेले आहे, हळद, जिरे आणि हिंग. आता आपण तेल थोडं घालून कुकर मी तापत ठेवलेला आहे आधीच. त्यात थोडे जिरे घालणार आहे, हिंग थोडासा आणि मेथी आपण आता परतून घेणार आहोत त्याच्यात. आणि मटार पण परतून घेणार आहे. थोडं शिजवून पाणी आपोआप सुटते. हे थोडंसं परतून आपण घ्यायचं आहे. हे बघा, हे मी आता परतून घेतलेलं आहे. मेथीला स्वतःच असं पाणी सुटतंय, त्याच्यामुळे मटार आणि हे एकात आपण शिजवून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी घालणार आहोत. तेल थोडं घालायचं, तापल्यानंतर थोडं जिरं, थोडे जिरे घालायचे, त्याच्यानंतर हिरवी मिरची, जिरे चांगलं फुलले की थोडासा हिंग, हळद पाव चमचा, अगदी थोडी, त्याच्यानंतर कांदा घालायचा. हे सर्व परतून घ्यायचं असं छान. कांदा अगदी नॉर्मल आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की अद्रक लसूण पेस्ट आपल्याला घालायची आहे. थोडा मऊ उपरे, अगदी काय आपल्याला ब्राऊन करायचं नाही. हा असा परतून घेतला. आता आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायचे. अद्रक लसूण पेस्टचा कच्चा वास जाऊ पण परतून घ्यायचा आहे. एक 2-3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्यात 1 चमचा धना पावडर, मी मगाशी सांगायला विसरलो, 1 चमचा जिरा पावडर,
टोमॅटो घालून घ्या. टोमॅटो छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर हे मी भिजवलेले 3 वाट्या तांदूळ आहेत, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे ह्याच्यात. दुप्पट म्हणजे 3 वाट्या. जर तुमचं तांदूळ असेल तर 6 वाट्या घ्यायचं आहे. 2 वाट्या असतील तर 4 वाट्या. 1 वाटी असेल तर 2 वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे. हे असं छान परतून घ्यायचं आणि आपल्याला ह्याच्यात आता गरम करून पाणी घालायचं आहे. मी गरम करून ठेवलेलं आहे पाणी. आणि नंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडासा तांदूळ भाजून घ्यायचा आपल्याला थोडा वेळ. हा आता आपला तांदूळ भाजून झालेला आहे आणि इथे मी पाणी तापवत ठेवलेलं आहे. तापलेलंच आहे आधी. मी 1 चमचा ह्यात तूप घातलेलं आहे. आता ह्याच्यात लिंबू पिळणार थोडा. हे गरम झालेले पाणी आता आपल्याला ओतायचं आहे. हलवून घ्यायचं पूर्ण खालीपर्यंत. मीठ घालायचंय तुमच्या आवडीनुसार. मी खडा मीठ घालते. आता 1-2 शिट्ट्या करायच्या फक्त आणि त्याची नंतर आपण वाफ काढून घेऊया. हा आपला भात आता झालेला आहे. हा जरा मोकळा करून घेऊया, वाफ काढून घेऊया यातली अशी. तुम्हाला हवा असेल तर यात काजू बदाम वगैरे तळून घातले तर चालेल. एक 2-3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची चांगली, म्हणजे पूर्ण मोकळा होतोय. आता आपण हे मेथी मटर मगाशी परतून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि हे वाफेवर आपण त्याला ठेवून देणार आहोत. आता हे परतून घेऊया आपण. हा बघा आपला मेथी मटर पुलावा तयार आहे. आपण ह्याच्यात गरम मसाला घातला नाही कारण मेथीचा स्वतःचा असा स्वाद असतोय, तो खाताना आपल्याला लागतो. हा तुम्ही असाच किंवा दाल फ्राय किंवा डाळीसोबत खाल्ला तरी चालेल, लोणचं घेऊन खाल्लं तरी चालेल. अगदी साधा सोपा सुटसुटीत आहे. अगदी ऑफिशियल गृहिणीसाठी तर अतिशय उत्तम आणि लहान मुलांसाठी पौष्टिक तर आहेच. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा.